काल इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ आलेला होता, ते मध्य प्रदेशमधला. बघितल्यानंतर तो व्हिडिओ ऐकणे खरंच अंगावरती काटे होते, तर डोळ्यातलं पाणी तर काही थांबतच नव्हतं. कारण जे पर्यटक फिरायला गेले होते ना, त्यांचंच नदीमध्ये जहाज बुडून नाही, त्यांचं भरपूर जणांचा म्हणजे जीव गमावं लागलेलं होतं. आणि त्याच्यामधलाच हा व्हिडिओ आलेला होता की एका आईने आपल्या लेकराला वाचवण्यासाठी किंवा स्वतः वाचवण्यासाठी ना किती प्रयत्न केले असतील. तो व्हिडिओ न बघितल्यानंतर खरं डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं. शेवटच्या श्वासापर्यंत ती मिठी तशीच होती. म्हणल्यानंतर तिनं किती कोशिश केला असेल की आपल्या लेकराला किंवा आपला जीव वाचवण्यासाठी. खरंच हे बघितल्यानंतर ना आपोआपच डोळ्यातनं पाणी येत होतं. एक आईच असते की आपल्या लेकरांना म्हणजे प्रेम इतकं करत असते, तर ते बघितल्यानंतर खरंच म्हणजे मनात एक विचार करण्यासारखीच गोष्ट होती. तर चला, आज दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर टाईमपास म्हणून एक नाही तर तनिष मला नेल पेंट लावत होतं. नेल पेंट वगैरे लावून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं संध्याकाळच्या वेळेला वॉकिंग वगैरे करायला जाते. म्हणलं चला थोडीशी वॉकिंग करूया आणि येताना एक नाही मग फ्रूट किंवा भाज्या वगैरे घ्यायला जायचं. तर इथं मार्केटमध्ये आता सगळ्यात जास्त सीझन म्हणजे आंब्याचं चाललेलं आहे. भरपूर सारे आंबा आलेले आहेत आणि दुसरं काही फ्रूट दिसतच नाही. तर ह्या हापूस आंब्याचा रेट तर अजून काही कमीच झालेला नव्हता. 1300-1400 रुपये डझन असं होते. थोडंसं केळी वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर मग भाज्या वगैरे घ्यायचं होत्या, ते घेतल्या. आणि त्यात एक ना कुरड्या पापड ठेवण्यासाठी एक ॲल्युमिनियमचा मोठा डबा घ्यायचा होता. पण त्याचा रेट 1 kgचा 200-300 रुपये असं सांगत होते. ते 1 किलोचा रेट सांगितलं होते 650 रुपये. थोडंसं महाग वाटला म्हणून म्हणलं चला गावाकडे गेल्यानंतरच आणायला येते. त्याच्यानंतर साईडलाच एक ग्रॉसरीचं दुकान पण झालेलं. आणि हे मक्क मी पहिल्यांदाच इथं पुण्यामध्ये आल्यानंतर ना ग्रॉसरीच्या दुकानमध्ये बघितलं. थोडीशी ग्रॉसरी घेतली आणि त्याच्यानंतर येताना उसाचा रस वगैरे पिऊन घेतला. आणि संध्याकाळी आल्यानंतर ना स्वयंपाक पण करायचा होता. तर स्वयंपाकमध्ये ना आमरस, चपाती, भाजी आणि पापड तळलेले होते. सगळ्यांनी मिळून मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.